नमस्कार मैत्रिणींनो, शिवणकाम पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही घडी काढण्याची सोपी पद्धत बघणार आहोत आणि या पद्धतीने जर तुम्ही बाहीची घडी काढली आणि बाहीचं कटिंग केलं तर परफेक्ट अशी ही बाही बसते आणि बाही जोडताना कुठेही ती कमी किंवा जास्त होत नाही. परफेक्ट अशी ही पद्धत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, मापाच्या ब्लाऊजवरून ही आपण बाही घडी काढणार आहोत. तर सर्वात आधी आपण उंचीचं माप घेऊया. तर बघा, या बाहीची उंची आहे 5.5 इंच आणि दंडघेर मोजूयात. तर बघा, दंडघेर आहे आपला 5.5 इंच. तर खालच्या साईडने अर्धा इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि तिथून वरती आपण 5.5 इंचावर एक मार्किंग आणि वरच्या साईडनं अर्धा इंचावर एक मार्किंग, म्हणजे असं पूर्ण टोटल आपण 1 इंच मार्जिन बाहीमध्ये घेत असतो. तर खालच्या अर्ध्या साईडच्या मार्किंगवर आपण इथे रेषा आखून घेतलेली आहे. वरती पण आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे बघा. तर हे जे अंतर आहे हे आपली तयार माप असणार आहे. दोन्ही साईडचे हे अर्धा इंच म्हणून 1 इंच आपण बाहीमध्ये मार्जिन घेत असतो. तर बघा, आता आपला दंडघेर आहे 5.5, त्यामध्ये 1.5 इंच काय करणार आहोत आपण शिलाई मार्जिन घेतलं आहे बघा, 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर बघा, आता बाहीची जी आपल्याला घडी काढायची आहे ती कशी पद्धतीने काढायची ते आपण ब्लाऊजवरून बघूया. तर बघा, इथे ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने ही बाही व्यवस्थित करून घ्यायची आहे. तर बघा, आणि सरळ रेषेमध्ये बघा फिटिंग जिथे आपलं फिटिंग पॉईंट आहे बघा, इथून असं सरळ अंतरामध्ये आपण असं फिटिंग मोजायचं आहे बघा. तर इथे येत आहे आपलं 5.25 इंच. तर जिथं आपला फिटिंग पॉईंट आहे तिथपर्यंत मोजून घ्यायचं आहे 5.25 इंच. तर ही बाही घडी काढण्याची अगदी परफेक्ट पद्धत आहे. या पद्धतीने तुमची बाही अजिबात जोडताना कमी पडणार नाही बघा. तर बघा, इथे 5.25 इंच वर मी मार्किंग करून घेते आणि त्यापुढे आपलं 1.5 इंच काय असणार आहे शिलाई मार्जिन. तर बघा, इथून आपण सरळ रेषा आखून घ्यायची आहे. तर आपल्याला टोटल काय बघा, ही टोटल आपल्याला मिळालेली आहे आपली बाहीची घडी किती 8.25 इंचाची ही आपल्याला बाहीची घडी मिळालेली आहे बघा. तर बघा, आणि आता बाहीवरूनच परफेक्ट माप काढायचं आहे बघा. हे जे दंडघेरापासून जे मुंढ्यातलं जे अंतर आहे ते मोजायचं आहे. तर ते आहे आपलं 3.25 इंच. तर हे बघा, इथून जो आपला दंडघेर आहे तिथून हे जे मार्जिन सोडून आपण मोजायचं आहे 3.25 इंचावर मार्किंग करायचं आहे. तर इथे तिरकस थोडं घ्यायचं आहे, 3.25 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि वरती पुन्हा अर्धा इंचावर एक मार्किंग करायचं आहे बघा. तर इथे हे आपलं शिलाई मार्जिन असणार आहे, हे शिलाई मार्जिन असणार आहे आणि हे मधलं जे अंतर आहे जे आपण हे ब्लाऊजवरून घेतलेलं आहे ते इथे बरोबर आपलं येणार आहे बघा. तर यामधून आपली सरळ रेषा आखून घ्यायची आहे बघा आणि आपलं जे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर ही आपल्याला ऑटोमॅटिक इथे कॅप हाईट मिळालेली आहे. आपल्याला ब्लाऊजच्या मापावरूनच आपण ती काढलेली आहे. तर बघा, इथे 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि आता पाठीमागच्या बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने इथे मी बाहीला आकार देऊन घेतला. तर हे अंतर मोजायचं आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे बघा आणि तिथून अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि आता पुढच्या मुंड्याला आपण शेप देऊन घेणार आहोत. तर हा झाला पुढच्या मुंड्याचा शेप. तर बघा, ही जी बाही घडी आपण ब्लाऊजवरून काढलेली आहे अगदी परफेक्ट आहे. बाही जोडताना अजिबात कमी पडणार नाही. तर आता आपण हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत.
तर आता आपण कटिंग करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं ही बाही येथे आपण कटिंग केलेली आहे. 5.5 इंचाची ही आपली ब्लाऊजची उंची आहे. 5.5 इंच आपला दंडघेर आहे. इथे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि जी ही पूर्ण बाही घडी आपण बघा या ब्लाऊजवरून काढलेली आहे परफेक्ट. तर ही पूर्ण बाही घडी आहे आणि हे जे अंतर आहे आपलं ते 6.25 जे आपण इथे ब्लाऊजवरून घेतलेलं आहे. म्हणजे परफेक्ट असं आपली बाही त्यामुळे बसते. अजिबात बाही कुठेही कमी पडणार नाही. नक्की तुम्ही ही पद्धत वापरा आणि बाहीचं कटिंग करायला शिका. नवीन असाल तर नक्कीच तुम्हाला ही पद्धत आवडेल, कारण यामध्ये कुठलाही 4 फॉर्म्युला वापरायचा नाही. ब्लाऊजवरून माप काढायचं आहे. कोणत्याही साईजचं माप तुम्ही याच पद्धतीने, कारण प्रत्येक वेळेस आपल्याकडे मापाचा ब्लाऊज हा येतच असतो. त्यावरूनच बाहीचं कटिंग शिकायचं आहे आणि करायचं आहे. त्यामुळे बाही कुठेच कमी जास्त होत नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.